महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। कारंजा येथे 1 एकरीची 200 फूटच्या मोठ्या विहिरीचे भूमिपूजन संपन्न। परंडा तालुक्यातील दिनांक 10 डिसेंबर रोजी कारंजा येथील 1 एकर शेतीमध्ये 200 फूटच्या विहिरीचे भूमिपूजन पवार उद्योग समूहाचे रामचंद्र पवार यांच्या मातोश्री व वडिलांच्या हस्ते शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजन विधी करण्यात आले। भूमिपूजनाच्या कार्यक्रमास आलेल्या मान्यवर ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील आणि जनता सहकारी बँकेचे चेअरमन वसंत नागदे यांच्या हस्ते विहिरीच्या भूमिपूजनाचा नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले। भूमिपूजनाच्या कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांना शाल, हार, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। भाजपचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी नगराध्यक्ष भूम, संजय नाना गाडवे, जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेशभाऊ कांबळे, नवनाथ आप्पा जगताप, इस्माईल मामू, बसले मामा, युवा उद्योजक नानासाहेब पवार, अमोल शिंदे आणि कारंजा पिठापुरी, आवार पिपरी गावचे शेतकरी व परंडा शहरातील उद्योजक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करायचे आहेत की शेती परवडत नाही हा प्रत्येक शेतकरी बोलत आहे। तर मला मेन पाणी लागतंय शेतीला, पाण्याशिवाय तर आपण काही करू शकत नाही आणि पाणी जर असेल तरच शेतीला आपण सोनं पिकवू शकतो। तर ते आपल्याला जाहिरातीत ऐकाय फार छान वाटतंय, पण ते जर प्रत्यक्षात उतरवायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याला काय लागतंय मटेरियल, तर ते आधी तयार करणं गरजेचं आहे। 1 एकरचा उद्देश असा आहे की शेतकऱ्यांनी जर स्वप्न मोठी बघितली तरच आपण स्वप्न मोठी साकार करू शकतो। तर त्याच्यासाठी मी की 1 एकरची विहीर का, तर मला बऱ्याच ठिकाणी फोन आले माझे व्हॉट्सअप बघून, फेसबुक बघून की एकर विहिरीचा उद्देश काय। तर माझं क्षेत्र खूप आहे इथं आणि मला वेगवेगळ्या प्रकारची शेती करायची आहे की वेगवेगळ्या प्रकारची शेती करून आपल्याला काय शेतकऱ्यांना त्याच्यातून मेसेज द्यायचा आहे, ते मला करण्यासाठी मी 1 एकर विहिरीचा हे घेतला आहे। त्यामुळे मी 1 एकर विहीर खोदण्याचा निर्णय घेतला आहे। विहिरीची खोली किती असणार आहे आपल्या? विहिरीची खोली आपल्या एक 60 ते 70 फूट असेल आणि 200 बाय 200ची विहीर आहे आपली। बरं, या विहिरी अंतर्गत सिंचन क्षेत्र किती येणार आहे तुमचं? एखाद्या क्षेत्राच्या अंतर्गत 110 एकर क्षेत्र आहे। तर 110 एकर क्षेत्र ह्या विहिरीच्या अंडर सगळं बागायत होणार आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट हनुमंत मुस्तद, परंडा, धाराशिव।